मी सध्या पुण्यामध्ये आहे। शिवसेना युवा नेते राजवीर नरके आपल्यासोबत आहेत। एकंदरीत शिवसैनिकांचा उत्साह पाहता प्रचारात नेमकं काय शिवसैनिकांना प्रतिसाद मिळतो या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। साहेब, काय सांगाल, एकंदरीत आपण प्रचार करता आहात, शिवसैनिकांचा प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला जातोय, काय सांगाल या परिस्थितीकडे कसं बघता? खऱ्या अर्थाने आज आपण इथं पुनाळ गावामध्ये आहे। हे गाव स्वर्गीय ज्योत्याजी केसरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे। इथं छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा पदस्पर्श झालेला होता। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ही कळे जिल्हा परिषद ही चंद्रदीप नरके साहेबांचं होमपिच आहे असं म्हणायला काय हरकत नाही। इथं ज्या पद्धतीने तुम्ही आज लोकांचा उत्साह बघताय, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींच्या प्रति जो प्रतिसाद दिसतोय, ह्या प्रतिसादाला बघून आता आपल्यामध्ये शंका राहिलेली नाही आहे की 9 तारखेला गुलाल हा भगव्याचाच राहील। आपण निकालच सांगितलाय, एकंदरीत कार्यसम्राट म्हणून साहेबांची ओळख आहे। इथल्या विकास कामं असतील किंवा आपण दिलेली उमेदवारी असेल, अनेक वेळापासून आपण प्रचार करत असताना काय नेमका प्रतिसाद मिळतोय, लोकांच्या अपेक्षा काय आहेत? आज आपले जे कोण इथे उमेदवार साहेबांच्या मार्फत दिलेले आहेत ते सर्वच जण अनुभवी आहेत, लोकांमध्ये तळागाळामध्ये राबलेले आहेत। रस्ते गटारी सर्व पद्धतीच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचा हातखंडा आहे। आता याच्या पुढे जाऊन इथं मला वाटते या मतदारसंघामध्ये तरुणांची संख्या वाढलेली आहे। लोकांच्या एकंदरीत सपोर्टच्या नंतर ह्या तरुणांसाठी आम्ही ह्या जिल्हा परिषदेनंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत काही रोजगार असतील, औद्योगिकरण असेल, हे मोठ्या प्रमाणाने घ्यायचं आम्ही ध्येय ठेवलेलं आहे। जनतेच्या सर्व पद्धतीच्या सकारात्मक प्रतिसादानंतर पन्हाळा पंचायत समिती, करवीर पंचायत समिती, पर्यायाने कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती चंद्रदीप नरके साहेबांच्या माध्यमातला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद साहेब। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।